जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण नवरात्री स्पेशल बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खूपच खास झालेला. मागचा देखील आपण व्हिडिओ नवरात्री स्पेशलच बनवला होता, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉन्ग आणि बीट्स जे आहेत त्या वेगळे आहेत, त्यासोबत शेक इफेक्ट देखील वेगळे आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर लिंक मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये, तो व्हिडिओ देखील एक वेळेस नक्की बघून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून त्यासमोर जी बेल आयकन येते त्या बेल आयकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा, म्हणजे इथून पुढे अपलोड होणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. त्यासोबत मित्रांनो, आपले आजचे सर्व जे मटेरियल आहे ते आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही क्रोमवरती जाऊन आपली ऑफिशियल वेबसाईट spcreationyt.com ही तुम्ही सर्च करून त्यावरून सर्व मटेरियल अगदी इझिली डाउनलोड करू शकता, तेही विदाउट पासवर्ड. त्यासोबत मित्रांनो, तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण टेलिग्राम चॅनलवरती आपण आपले अलाइट मोशन, काइन मास्टर यांच्यासारखे विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला अगदी फ्रीमध्ये देत असतो. त्यासोबत चॅनलविषयी कुठलेही अपडेट असतील ते तुम्हाला आपण टेलिग्रामवरती देत असतो. त्यामुळे टेलिग्राम नक्की जॉईन करा. तर मित्रांनो, चला जराही न घालवता आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए. एकवीरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा मुंगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. सिम्पली या ठिकाणी तुम्हाला एक प्रीसेट भेटेल, तर ती प्रीसेट तुम्ही बीट बुक मार्कची इम्पोर्ट करून घ्यायची आपल्या वेबसाईटवरून. तर वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील भेटेल किंवा क्रोमवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता. सिम्पली जे आहे तिथं प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे. एक तुम्हाला मी ब्लॅक अँड व्हाईट इमेज जो आहे तो एकविरेचा दिलेला आहे, तर तो तुम्ही ॲड करून या टाईपमध्ये फुल स्क्रीन करायचा आहे. किंवा तुमच्याकडे जर तुमच्याकडे कुठलाही स्वतःचा इमेजेस असेल, जरी तो कलरमध्ये असेल तरी तो तुम्ही ब्लॅक करायचा. ओके, तर या टाईपमध्ये इथं आपण 7 सेकंदापर्यंत हा लांबवून घ्यायचा. ब्लॅक करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जाऊन कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सॅच्युरेशन जे आहे ते शोधायचं आहे. सॅच्युरेशन इथं सापडत नसेल, सिम्पली तुम्ही इथून सॅच्युरेशन सर्च करू शकता. सॅच्युरेशन सिलेक्ट करून याचं सॅच्युरेशन जे आहे ते तुम्ही इथून -100 केल्यानंतर तुमचा इमेज जो आहे तो ब्लॅक होईल. ओके, तर आता आपला ऑलरेडी ब्लॅक आहे त्यामुळे काय अडचण नाही. त्याच्यानंतर इथून पुढं जे आहे ते प्रत्येक बीट वाईज आपण एक एक इमेज जो आहे तो सिम्पली ॲड करत जायचा आहे. या टाईपमध्ये बघू शकता हा इमेज आपण ॲड केलेला आहे, व्यवस्थित असा सेट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बीटवरती जायचं आहे. इथे मी तुम्हाला 2 बीट दिलेले आहेत. तुम्ही रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला माहिती आहे, जिथे आपले बीट चेंज होतात तिथे मी डबल बीट देऊन तुम्हाला सांगत असतो एकदम सिम्पलरित्या. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट आपला इमेज आहे तो आपण ॲड करायचा. या टाईपमध्ये आपण सगळे इमेज जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपले सगळे इमेज ॲड झालेले आहेत. इथे तुम्हाला जास्त बीट दिसत आहेत, त्या ठिकाणी फक्त एकच तुम्ही इमेज जो आहे तो ॲड करायचा. फक्त इतकाच यामध्ये जो आहे तो सांगायची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी जास्त बीट आहे तिथं फक्त एकच इमेज तुम्ही ॲड करायचे आणि नंतर तुम्ही दरवी करतरचे सगळे इमेज ॲड करायचे आहेत. ओके, स्टार्ट लिहायचं आहे पूर्णपणे. प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे. आपले ज्या लिरिक्स आहे त्या लिरिक्स वाईज आपण या ठिकाणी आपले PNG ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर या ठिकाणी एकविरा माऊली तुझ्यामुळे हा जो पहिला PNG आहे तर आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. नेक्स्ट बीटवरती जाऊन हा वाढवून घ्यायचा आहे थोडासा. नंतर प्लसवरती टच करून दुसरा जो PNG आहे तो दुसरा PNG आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तो देखील व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. तो देखील वाढवावा लागेल आपल्याला, तर त्यावरती टच करून या टाईपमध्ये या दुसऱ्या बीटपर्यंत आपण करून घ्यायचं. नंतर आपला तिसरा PNG जो आहे तो तिसरा PNG देखील आपण थोडासा लहान करायचा आहे, कारण त्याचा र जे आहे डोंगरचं र त्याचा पाय थोडा मोठा झालेला आहे. तर या टाईपमध्ये आपण करून घ्यायचं आहे. लास्टपर्यंत यायचं आहे आणि इथून याचा एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचं आहे. ओके, आता हे जे आहे ते आपले लिरिक्स जे आपण ॲड केलेले लिरिक्स वाईज PNG आहेत ते ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला यावरती शेक इफेक्ट जे आहे ते इन्सर्ट करायचे आहेत. तुम्ही शेक इफेक्ट इन्सर्ट करू शकता सुरुवातीला, किंवा तुम्ही सिम्पलरित्या जे आहे ते सुरुवातीला यावरती PNG देखील ॲड करू शकता. तर सुरुवातीला आपण PNG ॲड करूया. या ठिकाणी जो PNG मी तुम्हाला शॅडो इफेक्टचा दिलेला आहे तर तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर थोडासा या ठिकाणी आपण झूम करायचं आहे आणि झूम केल्यानंतर व्यवस्थित असं सेट करायचं आहे. ओके, सेट झाल्यानंतर सिम्पली जे आहे ते या टाईपमध्ये बघू शकता तुम्ही. इथून आपण हा लास्टपर्यंत करून घ्यायचा आहे आपला शॅडो इफेक्ट. शॅडो इफेक्ट लास्टपर्यंत करून झाल्यानंतर सिम्पली परत त्या शॅडोवरती आपण जो आहे तो आपला PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे आणि या ठिकाणी हा नवरात्रोत्सव हा जो PNG मी दिलेला आहे तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा. यामध्ये संपूर्ण काय
मंगलमय शुभेच्छा वगैरे सर्व काही दिलेलं आहे, त्यामुळे यात तुम्हाला एक्स्ट्रा काय ॲड करायची आवश्यकता नाही. ओके, फक्त हा जो आहे तो व्यवस्थित तुम्ही सेंटरला करून घ्यायचा या टाईपमध्ये. तर हा सेंटरला आपण केलेला आहे, व्यवस्थित सेंटरला केल्यानंतर लास्टपर्यंत यायचं आहे आणि हा PNG लास्टपर्यंत आपण करून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला शेक इफेक्ट ॲड करायचे आहेत. त्यासाठी सिम्पली जे आहे ते 1 नंबरच्या इमेजवरती आपण पहिल्यांदा एक इफेक्ट जो आहे तो पेस्ट करणार आहे. त्याच्या आधी आपण जर PNGला इफेक्ट पेस्ट करायचा असेल, सिम्पली इथून पहिला इमेज कॉपी करून घ्यायचा आहे. पहिला इमेज कॉपी केल्यानंतर या ठिकाणी यायचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये पहिले जे आपण 3 PNG ॲड केलेले आहेत त्या पहिल्या 3 PNGला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, सिम्पली इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर या टाईपमध्ये तिन्हीलाही आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो 3 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यासमोर एक 4 नंबरचा इफेक्ट आहे, तो फक्त 4 नंबरचा इफेक्ट एकदा कॉपी करायचा आहे. आपण 4 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर हा जो 1 नंबरला इमेज आपण ॲड केलेला आहे तो 1 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरला एक इफेक्ट जो आहे इमेजचा इफेक्ट, तर तो तुम्ही इथून कॉपी करायचा 3 नंबरचा कॉपी केल्यानंतर सिम्पली यायचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर 1 नंबरचा इमेज सोडायचा आहे आणि तिथून पुढच्या सगळ्या इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. तर या टाईपमध्ये बघू शकता आपण हा सगळ्याला जो आहे तो इफेक्ट पेस्ट केलेला आहे. म्हणजे टोटल 5 इमेजेस आहेत, 5ला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. त्यानंतर 5ला इफेक्ट हा पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. त्याच्यासमोर तुम्हाला एक्स्ट्रा बीट जास्त आहे तो इमेज त्याच्या अलीकडच्या इमेजपर्यंत आपण पेस्ट करायचा आहे. त्यानंतर सिम्पली जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट भेटेल 5 नंबरचा, तर तो 5 नंबरचा इफेक्ट तुम्ही कॉपी करायचा आहे. 5 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे आपले एक्स्ट्रा बीटचे फोटो जो आहे ज्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा बीट जास्त दिलेले आहेत तर तिथून एक पुढं तुम्हाला 12 सेकंदाच्या पुढे एक इमेज दिसेल, तर तिथून पुढं हा इफेक्ट पेस्ट करताना सलग 2 इमेजला पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचे सलग 2 इमेजेस सोडायचे आहेत, नंतर पुढच्या 2 इमेजला पेस्ट करायचं आहे. असं करत तुम्ही पूर्णपणे व्हिडिओच्या लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर या ठिकाणी जो आपला 3 नंबरचा इमेजेस आहे त्या 3 नंबरच्या इमेजला आपण इफेक्ट जो दिलेला आहे तो इथून कॉपी करायचा आहे आणि तो कॉपी केल्यानंतर आत्ता आपण जे 2 इमेजला इफेक्ट दिलेले आहेत त्या 2 इमेजेसच्या इफेक्टच्या समोर जो तिसरा इमेज राहिलेला आहे त्या तिसऱ्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा तिसरा इमेज राहिलेला आहे, तर या तिसऱ्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जो आपला छोटा आहे तो आणि जो मोठा इमेज आहे तो फक्त सोडायचा आहे आणि त्याच्या अलीकडचा छोटा इमेज आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे. ओके, त्यानंतर बॅक यायचं आहे. सगळ्याला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर त्याच्यानंतर इथं 2 नंबरचा इफेक्ट जो आहे तो तुम्ही इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आता हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी एक्स्ट्रा बीट आहे त्या इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. त्याला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर त्याच्यासोबतच जे पुढं आपले इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे. ओके, तर मी सगळ्याला इफेक्ट हा पेस्ट करून घेतो. त्याच्यानंतर मित्रांनो यावरती आपले इंस्टाग्राम आणि यूट्यूबचे दोन्ही सिम्बॉल ॲड करून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो अजूनही इफेक्ट आपले झालेले नाहीत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर बघू शकता आपण यावरती इन्स्टाचे आणि यूट्यूबचे दोन्ही सिम्बॉल ॲड करून घेऊया या टाईपमध्ये. तर मित्रांनो दोन्ही सिम्बॉल जे आहेत ते आपण लास्टपर्यंत करून घ्यायचे आहेत. लास्टपर्यंत केल्यानंतर आपल्याला इंस्टाग्रामचा जर लोगो स्क्रोलिंग करायचा असेल तर थोडासा इथून आपण साईज वाढवायचे. त्याच्यानंतर हा इमेज जो आहे तो या टाईपमध्ये इथं आपण साईडला घ्यायचा आहे. पूर्णपणे प्लस की द्यायचे. एक प्लस की दिल्यानंतर थोडंसं पुढे येऊन एक प्लस की द्यायचे आणि ही प्लस की आपण या टाईपमध्ये इकडं स्क्रोल करून घ्यायचे. स्क्रोल केल्यानंतर या दोन्हीच्या मध्ये यायचं आहे. हा जो आहे तो पूर्णपणे या टाईपमध्ये वरती घ्यायचा आहे. पूर्णपणे लास्टला जायचं आहे. लास्टला गेल्यानंतर एक प्लस की द्यायची आहे अलीकडे थोडीशी. तर ती प्लस की दिल्यानंतर हा इमेजेस आपला जो आहे तो इथंपर्यंत आपण असा स्क्रोल करत घ्यायचा आहे. नंतर लास्टला एक प्लस की आपण द्यायचे. लास्टला प्लस की जी देणार आहोत ती पूर्णपणे या साईडला आपण गायब करून घ्यायचे. ओके, आणि त्यानंतर दोन्हीच्या मध्ये यायचं. दोन्हीच्या मध्ये आल्यानंतर या ठिकाणी परत या टाईपमध्ये आपण हे दोन्हीही ग्राफ खाली सरकवून घ्यायचे. तर बघू शकता या टाईपमध्ये आपला लोगो स्क्रोल होईल. या लोगोला तुम्ही जो आहे तो कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले इफेक्ट देऊ शकता. ओके, याच्यानंतर आता मित्रांनो आपल्याला जे आहे ते हा जो एक्स्ट्रा बीटवाला आपण इमेज दिलेला आहे याला काहीतरी करायला पाहिजे. तर त्यासाठी आपण सिम्पली जे आहे ते इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे. ह्यू शिफ्टमध्ये जाऊन इथे एक तुम्ही स्टार्टला एक प्लस की द्यायचे. ओके, ह्यू शिफ्टमध्ये जाऊन स्टार्टला एक प्लस की द्यायचे. स्टार्टला एक प्लस की दिल्यानंतर सिम्पली जे आहे ते तुम्ही लास्टला एक प्लस की द्यायचे. ओके, म्हणजे इथं मध्येच आपण देऊ नंतर ती लास्टला सरकवू आणि या टाईपमध्ये स्क्रोलिंग करत जायचं आहे. 2 नंबरची जी आपण की दिलेली आहे ती 6x पर्यंत आपण स्क्रोल करत राहायचं. ओके, 6 किंवा 7x पर्यंत आपण स्क्रोल करायचे.
त्याच्यानंतर मित्रांनो ही जी की आहे ही लॉंग प्रेस करून लास्टपर्यंत करून घ्यायची, म्हणजे या टाईपमध्ये आपलं ह्यू शिफ्ट होईल आपल्या इमेजमधील. त्याच्यानंतर मित्रांनो प्लसला स्टार्ट लेवून प्लसवरती टच करून जो इफेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही इथून फिल स्क्रीन करायचा आहे आणि फिल स्क्रीन केल्यानंतर पूर्णपणे लास्टला यायचं आहे जिथं आपला इमेजेस संपतोय आणि तिथून याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. या व्हिडिओवरती टच करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन करून घ्यायचं आहे. ओके, या टाईपमध्ये आपला हा व्हिडिओ जो आहे तो परफेक्टली रेडी झालेला आहे. सिम्पली शेअरवरती टच करायचा आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे आहे किंवा 720p ठेवू शकता. एक्सपोर्टवरती टच करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. मी प्रत्येकाच्या कमेंट जे आहे ते वाचत असतो, त्यामुळे कमेंट तुम्ही नक्की करा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.